नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी सुमन बेरी यांची नियुक्ती झाली आहे. चला आता आपण नीती आयोगाबद्दल काही थोडक्यात माहिती बघूया, ज्याद्वारे आपली रिव्हिजन आणि माहिती सुद्धा होईल. विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोगाचे नुकतेच उपाध्यक्ष सुमन बेरी यांची नियुक्ती झाली. सुमन बेरी हे नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमीचे चेअरमॅन होते. तसेच प्राईम मिनिस्टरचे इकॉनॉमिक ॲडवायझर काउन्सिलमध्ये सुद्धा ते सदस्य होते. विद्यार्थी मित्रांनो, सुमन बेरी यांनी स्टॅटिस्टिकल कमिशन आणि RBIच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये ॲडवायझर म्हणूनही काम केलेले आहे. तत्पूर्वी आपण नीती आयोगाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा थोडक्यात माहिती बघू. विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. भारत स्वतंत्र झाला तेव्हा 15 मार्च 1950 मध्ये नॅशनल प्लॅनिंग कमिटीच्या शिफारशीच्या आधारावर प्लॅनिंग कमिशनची स्थापना केली गेली, ज्याच आधारातून नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल प्लॅनिंग कमिटीची स्थापना स्वातंत्र्याच्या आधी म्हणजे 1968 मध्ये झाली होती, जिचे अध्यक्ष स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि याच नॅशनल प्लॅनिंग कमिटीच्या आधारावर त्यांनी प्लॅनिंग कमिशनची स्थापना केली, जिची स्थापना 15 मार्च 1950 ला झालेली आहे. सुरुवातीला नियोजन आयोग हे एक आदेशात्मक नियोजनाचे प्रतिनिधित्व करत होते. नंतर आपल्याला माहीतच आहे की 8व्या पंचवार्षिक योजनेनंतर आपला नियोजनाचा हेतू हा निर्देशात्मक नियोजनाकडे झुकला गेला. त्यानंतर 15 मार्च 2014 मध्ये भारतामध्ये जेव्हा NDAची सरकार आली, त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना नियोजन आयोगाला पर्याय म्हणून एक नवीन संस्था स्थापन करण्याचे ठरवले आणि नियोजन आयोग ही स्वातंत्र्यापासून चालत आलेली संस्था बरखास्त करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर 1 जानेवारी 2015 ला नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. आता आपल्याला माहीतच आहे की नीती आयोग, ज्याला आपण नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणतो, ज्या नीती आयोगाचं कंपोजिशन आपण खालील प्रमाणे पाहू. विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोगाचे अध्यक्ष हे देशाचे पंतप्रधान असतात, तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष ज्यांची नेमणूक पंतप्रधान करत असतात. त्यांचे पदसिद्ध सदस्य असतात, ज्यामध्ये 4 केंद्रीय कॅबिनेट मंत्री ज्यांची निवड स्वतः पंतप्रधान करतात. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काही अर्धवेळ सदस्य असतात, ज्यामध्ये 2 तज्ज्ञ स्वतःच्या फील्डमध्ये स्पेशलाइज्ड नॉलेज असलेल्या सदस्यांची हाफ अवर मेंबरशिप म्हणून ते रुजू असतात. नीती आयोगाचे जर पहिले अध्यक्ष बघितले तर नीती आयोगामध्ये नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अरविंद पनघडिया हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही प्रश्नांची उत्तरे किंवा आयोगाने MPSC असो, UPSC असो किंवा काही स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेमध्ये विचारलेल्या नीती आयोगाचे प्रश्न आपण आता बघूया. तर चला मग. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आहे कंबाईन ग्रुप B ला विचारलेला 2019चा. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? यामध्ये पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, नीती आयोग नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. दुसरं विधान आहे 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली. तिसरं विधान आहे पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, विधान ब आणि विधान क हे दोन्हीही बरोबर असून विधान अ हे चुकीचं आहे, कारण त्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट नसून इन्स्टिट्यूशन हा शब्द हवा होता. त्यामुळे विधान अ हे चुकीचे असून आपले उत्तर अ हे बरोबर आहे, कारण प्रश्नामध्ये विचारला आहे पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. पुढील प्रश्न आहे ASO मुख्य परीक्षा 2016 ला विचारलेला. नीती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बरोबर नाही म्हणजे चुकीचे आहे. तर पहिलं स्टेटमेंट आहे, नियोजन आयोगाच्या काळात असलेले केंद्र ते राज्य असे जे एकतर्फी धोरण होते, त्याची जागा आता राज्याची खरी आणि निरंतर भागीदारी घेईल. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं विधान हे बरोबर आहे, कारण नीती आयोग हे
बॉटम अप अप्रोच म्हणजे खालून वरती येणारी संस्था, त्यामुळे केंद्र ते राज्य नसून आता राज्याचा एकतर्फी धोरण नसून हे राज्याची खरी निरंतर भागीदारी सुद्धा घेईल. तर दुसरं विधान आहे नीती आयोग हा विचारकुंभ म्हणून पुढे येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोग म्हणजे थिंक टँक म्हणून हा पुढे येणारा संस्था आहे, त्यामुळे विधान दुसरे सुद्धा बरोबर आहे. तिसरे विधान आहे नीती आयोग कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि तंत्रज्ञानाची प्रगती आणि उभारणीची क्षमता यावरील नियंत्रण व मूल्यमापनावर लक्ष केंद्रित करेल. तर विधान तिसरे सुद्धा बरोबर आहे, कारण नीती आयोगाचा उद्देशच आहे की कोणत्याही कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, वरील तिन्ही विधानापैकी कोणतेही विधान चुकीचे नसून बरोबर आहे, त्यामुळे विधान चौथं हे बरोबर आहे, यापैकी एकही नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न विचारला आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012ला, जो आहे खालीलपैकी कोणती संस्था वैधानिक नाही. वैधानिक नाही म्हणजे स्टॅट्युटरी नाही, जो लॉ बनवलेला नसून कार्यकारी संस्थेने पारित केलेली संस्था आहे. पहिली आहे राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे NDC, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, जिची स्थापना 1952 मध्ये करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा आहे विद्यापीठ अनुदान आयोग. तर हे 1956च्या कायद्याद्वारे विद्यापीठ अनुदान आयोग UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन बनवण्यात आलेली आहे, त्यामुळे विधान ब सुद्धा नाही. विधान क आहे नियोजन आयोग. विद्यार्थी मित्रांनो, नियोजन आयोग हे एक कार्यकारी मंडळाने पारित केलेली संस्था आहे. यामध्ये कोणताही लॉ संसदेने बनवलेला नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रीय विकास परिषदेवर सुद्धा कोणताही लॉ सरकारने बनवलेला नाही. ते एक कार्यकारी मंडळाने प्रस्ताव करून स्थापन केलेली संस्था आहे. चौथी संस्था आहे केंद्रीय दक्षता आयोग म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, जे 1964 मध्ये के संथालम कमिटीने सजेशनच्या आधारावर तयार केली आणि 2003ला तिला संसदेने लॉ म्हणून पारित केलेली ही संस्था आहे. त्यामुळे विधान चौथे सुद्धा चुकीचे आहे. तर वैधानिक संस्था नाही अशा प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विधान अ आणि विधान क, म्हणजे NDC आणि नियोजन आयोग ह्या दोन संस्था केंद्रीय कार्यकारी मंडळाने कायदा न करता विशेष प्रस्तावाने स्थापन केलेल्या ह्या संस्था आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी योजना आयोग समाप्त केला म्हणजे डिसमिस केलेला आहे. तर पहिला पर्याय आहे विधान अ नरेंद्र मोदी, दुसरा पर्याय आहे मोरारजी देसाई, तिसरा पर्याय अटल बिहारी वाजपेयी, तर चौथा पर्याय आहे IK गुजराल. तर याचे खरे उत्तर आहे नरेंद्र मोदी, ज्यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून घोषणा करताना सांगितले की नियोजन आयोगाच्या ठिकाणी नवीन संस्था उदयास येईल, ज्याचे नाव होते नीती आयोग. दुसरा प्रश्न आहे योजना आयोगाची स्थापना कधी करण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे खरे उत्तर आहे 15 मार्च 1950 रोजी योजना आयोगाची स्थापना करण्यात आली. ज्या योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष होते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे नियोजन आयोगाची स्थापना कशा प्रकारे करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नियोजन आयोगाची स्थापनासाठी पहिला पर्याय आहे राष्ट्रपतीच्या आदेशाने ते जाहीर करण्यात आली. तर पहिला पर्याय बरोबर नाही. संसदेद्वारे कायदा करून करण्यात आली नाही. आपल्याला माहीतच आहे की नियोजन हे एक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या एका विशेष प्रस्तावातून मांडून करण्यात आली. त्यामुळे याचे खरे उत्तर आहे तिसरे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या एक विशेष प्रस्ताव मांडून नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न आहे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते. विद्यार्थी मित्रांनो, पहिला ऑप्शन आहे अरविंद पनगरिया, दुसरा आहे सुमन बेरी, तिसरा आहे राजीव कुमार, चौथा आहे रघुराम राजन. तर नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून अरविंद पनगरिया हे पहिले उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तर आताच नुकतेच सुमन बेरी यांची नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, राजीव कुमार हे नीती आयोगाचे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कार्य करत होते. तर रघुराम राजन हे आपले फॉर्मर RBI गव्हर्नर म्हणून कार्य केलेले आहे. पाचवा प्रश्न आहे नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते.
तर विद्यार्थी मित्रांनो, 1 जानेवारी 2015ला नीती आयोग स्थापन केल्यावर त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. तर नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते.